शिव हरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। जसं की आपल्याला माहीत आहे की आपण आपल्या चॅनलवर महाशिवरात्र स्पेशल अशी सिरीज चालू केली आहे आणि आज आपण या स्पेशल अशा सिरीजमध्ये एक एपिसोड करणार आहोत। तो म्हणजे भारतामध्ये चमत्कारिकरित्या जे काही आपल्याला शिवलिंग दिसतात त्यांमागे काय रहस्य आहे ते पाहणार आहोत आणि आज आपण अशा 6 शिवलिंगांना भेट देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण असा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। यामध्ये सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे अंचलेश्वर महादेवाचं मंदिर, राज्य की राजस्थान मध्ये आहे। आपल्याला माहित आहे की राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरती धौलपूर म्हणून गाव आहे आणि याच गावात अंचलेश्वर महादेवाचं मंदिर आहे। या मंदिराला 1000 वर्ष पुराणी अशी किंवा 1000 वर्ष जुनी अशी कथा आहे आणि काय आहे या मागे चमत्कार ते पाहणार आहोत। असे म्हटले जाते की अंचलेश्वर महादेवाचा जो शिवलिंगाचा रंग आहे तो 3दा बदलतो, म्हणजे दिवसातनं त्या शिवलिंगाचा रंग 3 वेळेस वेगवेगळा दिसतो। त्यातील सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे सकाळी सकाळी आपल्याला हे शिवलिंग लाल रंगामध्ये दिसतं, दुपारनंतर हेच शिवलिंग केशरी रंगाचं होतं आणि नंतर रात्री सायंकाळी ह्या शिवलिंगाचा रंग हा सावळा होतो। काय आहे यामागे रहस्य आजपर्यंत वैज्ञानिकांनाही कळलेलं नाहीये, परंतु जो शिवलिंग आहे ते असं वेगळ्या पाषाणापासून बनवलेला आहे की ज्याचा सूर्यप्रकाशाबरोबर संबंध आला की हा जो काही रंग आहे तो बदलत जातो आणि म्हणूनच एकमेव असं अंचलेश्वर महादेवाचं राजस्थानमध्ये शिवलिंग आहे की ज्याचा दिवसातनं 3दा रंग बदलतो आणि हाच चमत्कार पाहण्यासाठी खूप सारे भाविक भक्त या देवस्थानाला दर्शनाला जातात। आता आपण दुसरं असंच चमत्कारिक शिवलिंग पाहणार आहोत आणि ते आहे भूतेश्वर शिवलिंग किंवा भूतेश्वर महादेवाचं मंदिर। हे आहे छत्तीसगड राज्यामधील, त्याची राजधानी आहे रायपूरच्या जवळपास 90 किलोमीटर अंतरावरती भूतेश्वर महादेवाचं शिवलिंग आहे। अगदी दाट वनामध्ये हे शिवलिंग आढळून येते आणि यामागे हे शिवलिंग इतर शिवलिंगांपेक्षा वेगळं असण्याचं कारण असं आहे की दरवर्षी या शिवलिंगाचा आकार 6 ते 8 इंच इतक्याने वाढतो आणि आतापर्यंत हे रहस्य कोणालाच कळालेलं नाहीये। जितकी उंची वाढते तितकीच लांबी देखील वाढते आणि दिवसेंदिवस हे शिवलिंग आकाराने मोठे मोठे होत चालले आहे। असे म्हटले जाते की हे 55 फूट लांब इतके आहे। आता आपण असंच तिसरं चमत्कारिक शिवलिंग पाहणार आहोत आणि ते आहे गवी गंगाधरेश्वर मंदिर, कर्नाटक येथील। आपल्याला माहित आहे की शिवगंगा पहाड म्हणून एक असा डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती गवी गंगाधरेश्वराचं मंदिर आहे आणि या मंदिराचा असा एक वेगळेपणा आहे की या इथे दर मकर संक्रांतीला ज्यावेळेस शिवलिंगाला तूप लावले जाते त्या तुपाचे लोण्यामध्ये रूपांतर होते। आपल्याला माहित असेल की इन जनरल आपण लोण्यापासून तूप तयार करतो, परंतु या शिवलिंगावरती आपण तुपाचा अभिषेक केला आणि शिवलिंगावरती ते घासलं तर त्या तुपापासून लोणी बनतं। असा अतिशय वेगळा असा चमत्कार आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि या मंदिराला देखील 1600 वर्ष जुनी इतकी परंपरा आहे। असं सांगितले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी या शिवलिंगावरती तुपाने घासले असता हे तुपाचं आपल्याला लोण्यामध्ये रूपांतर पाहायला मिळतं आणि ही जी काही उलटी प्रक्रिया आहे ती फक्त आणि फक्त येथेच पाहायला मिळते। आता आपण चौथे जे शिवलिंग पाहणार आहोत ते आहे बिजली महादेव मंदिर। हे आहे हिमाचल प्रदेशातील कुल्लू या ठिकाणी आणि या मंदिराचं एक रहस्य असं आहे की येथे दर 12 वर्षांनी वीज पडली जाते शिवलिंगावरती आणि जे शिवलिंग आहे ते पूर्ण खंडित होते, परंतु नंतर ज्यावेळेस तेथील जे पुजारी लोक आहेत ते हे तुपाने किंवा लोण्याने ज्यावेळेस हे शिवलिंग एकत्र करून जोडतात त्यावेळेस काही दिवसांनंतर शिवलिंग पुन्हा आहे त्या स्थितीमध्ये तयार होते आणि एकदम एकसंध असा दगड जसा असतो किंवा पाषाण जसा असतो तसा तो शिवलिंग दिसून येतो। आणि आपल्याला माहीतच असेल की जसं आपल्याला काचेला तडा गेल्यावरती ती काच पुन्हा एकत्र करता येत नाही, तसंच कुठलाही पाषाण घ्या किंवा कुठलाही दगड घ्या, ज्यावेळेस त्याचे तुकडे होतात तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तो पुन्हा एकसंध होत नाही। परंतु या शिवलिंगाचं हेच वैशिष्ट्य आहे की जे काही शिवशंकराचं तेथील वास आहे त्यामुळे अगदी खंडित झालेलं शिवलिंग पुन्हा अखंड असं होतं आणि म्हणूनच हे इतर शिवलिंगांपेक्षा वेगळं असं आहे। यानंतर 5वं जे अद्भुत असं शिवलिंग आहे त्याचं नाव आहे मर्देश्वर महादेव शिवलिंग किंवा मर्देश्वर महादेवाचं मंदिर आणि हे आहे गुजरात राज्यातील
पंचमहल या ठिकाणी आणि हे पालीखंड या शहराजवळ येते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शिवलिंगाचं जर वैशिष्ट्य पाहायचं म्हटलं तर असे म्हटले जाते की हे जे शिवलिंग आहे ते दरवर्षी आकाराने तिळाप्रमाणे किंवा तांदूळाप्रमाणे वाढत जाते आणि ज्यावेळेस या शिवलिंगाची उंची 8.5 फूट इतकी होणार आहे त्यावेळेस ते त्याच्या छताला भिडणार आहे आणि हे आहे प्रलयाचा संकेत। असे वर्षानुवर्ष जरी चालले तरी शिवलिंगाचा आकार हा मोठा मोठा होत चाललेला आहे आणि ज्यावेळेस हे जे काही शिवलिंग आहे ते मंदिराच्या छताला भेटणार आहे त्यावेळेस प्रलय हा अटळ आहे आणि हेच आहे या मंदिरामागील वैशिष्ट्य। आता आपण शेवटचं म्हणजे 6 नंबरचं शिवलिंग पाहणार आहोत आणि ते आहे स्तंभेश्वर महादेवाचं मंदिर, जे की गुजरात राज्यामध्येच आहे। परंतु हे मंदिर कुठल्याही जमिनीवर नसून ते अरबी समुद्रामध्ये आहे। आपल्याला माहित असेल की गुजरात आणि महाराष्ट्र राज्याला भरपूर असा समुद्र किनारा लागलेला आहे आणि याच समुद्रकिनारी जो अरबी महासागर आहे त्याच्या मधोमध हे शिवलिंग आहे। आणि या स्तंभेश्वर महादेवाचा एक असा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दिवसातनं 2दा याच्यावर स्वतः समुद्र जलाभिषेक करत असतो। म्हणजेच काय तर हे मंदिर संपूर्ण दिवसातनं 2दा संपूर्ण पाण्याखाली जाते आणि काहीच वेळानंतर पुन्हा ते आहे त्या स्थितीमध्ये येते, म्हणजे तेथील जो पाणी आहे ते बाजूला होऊन जातं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी 2दा हा जलाभिषेक नित्याने होतो आणि हे खूप वर्षांपासून चाललेलं आहे। या मंदिराला सुद्धा 2000 वर्षापासूनची परंपरा आहे आणि याचा उल्लेख स्कंद पुराणामध्ये केलेला आहे। असे म्हटले जाते की स्कंद पुराणामध्ये हे जे शिवलिंग आहे ते भगवान शंकरांचे पुत्र आहेत कार्तिकेय यांनी बांधलेलं आहे आणि यासाठी खूप सारे भाविक लोक या शिवलिंगाच्या दर्शनाला लांबून लांबून येतात। अशा पद्धतीने मी तुम्हाला फक्त 6च अशी चमत्कारिक शिवलिंग सांगितली जी मला माहित होती, परंतु भारतामध्ये अशी खूप सारी हजारोने शिवलिंग आहे की ज्यांची वेगवेगळी अशी ओळख आहे। काहींना स्वतःचा इतिहास आहे तर काहींना स्वतःचं चमत्कारिकरित्या असं गूढ आहे जे आजपर्यंत वैज्ञानिकांना समजलेलं नाहीये। आणि या सगळ्या मागे फक्त एकच शक्ती आहे, ती म्हणजे आपले भोलेनाथ किंवा भोलाशंकर। आणि हे जे काही होत आहे हे चमत्कार नसून देवाचा तेथे वास आहे आणि म्हणूनच खूप सारे भाविक भक्त अगदी भक्तिभावाने या शिवलिंगांना दर्शन देण्यासाठी लांबून लांबून येतात। आणि आज आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने का होईना परंतु व्हिज्युअली का होईना या महालिंगांचे किंवा शिवलिंगांचे दर्शन घेत आहोत। आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा भाव पाहिजे, कारण आपल्याला माहीतच असेल की आपण इथं बसून देवाचं नाव घेतलं काय किंवा तिथे जाऊन देवाचं नाव घेतलं काय। जर तुमच्या मनामध्ये भाव असेल तरच तुम्हाला देव भेटणार आहे। आज मी हा एक छोटासा प्रयत्न केला तुम्हाला ह्या चमत्कारिक शिवलिंगांविषयी माहिती सांगण्याचा। जर तुम्हाला अजून काही माहिती माहित असेल या शिवलिंगांविषयी किंवा इतर कुठले शिवलिंग आहेत ज्यांचा वेगवेगळा चमत्कार आजपर्यंत विज्ञानाला सुद्धा समजलेला नाही तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता। आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा। आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिला यासाठी धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूया। गुड बाय अँड टेक केअर। शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो।